नमस्कार मैत्रिणींनो, चला आजची माझी संध्याकाळची रेसिपी. आज करणार मी शेवग्याच्या शेंगा आणि शेवग्याच्या शेंगामधलं पिठलं. शेवग्याच्या शेंगा सोलून उकळत ठेवल्या, त्याच्यात जिरं, हिंग, हळद. आता शेंगा आपल्या शिजून. चला आता दुसरी तयारी बघू. आपल्याला काय करायचे. शेंगा तर उकळ टाकल्यात. डाळीचे पीठ घेतले 2 चमचे. कोथिंबीर कापून घेतलेली. त्यासाठी साहित्य घेतलेले मिरच्या, लसूण, कढीपत्ता, जिरं, मोहरी, हिंग. आता आपलं डाळीचं पीठ काढून घेऊ आणि शेंगा उकळल्या तर फोडणी देऊ. शेंगा काढून घेतल्या मी एका साईडला पातेल्यामध्ये. साईडला पातेल्यात डाळीचं पीठ हे काढून घेतलं. चला आता पिठल्याला फोडणी देऊ आपण. अगदी सोप्या पद्धतीने करायची. तेल टाकलं. तेल टाकून देऊ. तेल टाकलंय. जिरं, मोहरी. आता मी सगळं साहित्य एकदमच टाकणार आहे. मिरच्या, लसूण तळून घेतलं. चांगलं तळून देऊ. उकळलेले शेंगा ह्याच्यात टाकून घेऊ. त्यावेळी तळून घ्यायच्या. कारण की शेंगा उकळायला मीठ टाकलं होतं. पिठल्याला मीठ कमीच टाका. डाळीचं पीठ टाकून घेऊ. पिठला हलवून घेऊ. चवीनुसार मीठ. चिरलेली कोथिंबीर. छान मस्त आपलं शेवग्यातल्या शेंगाचं पिठलं. शेवग्याच्या शेंगातलं पिठल्याची रेसिपी आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांना बाय.